आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच आत्ताची सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी बातमी। राज्याचे क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे यांच्यासाठी अटक वॉरंट काढण्यात आले। नाशिक सत्र न्यायालयाने माणिकराव कोकाटेंना त्वरित अटक करा असे आदेश दिलेत। त्यामुळे आता माणिकराव कोकाटेंना कुठल्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे। माणिकराव कोकाटे शासकीय रुग्णालयात दाखल आहेत। त्यांना 4 दिवस अटकेपासून दिलासा मिळावा अशी विनंती कोकाटेंच्या वकिलांनी कोर्टात केली आहे। मात्र कोकाटेंचं मेडिकल सर्टिफिकेट दाखल केलेलं नसल्यानं कोर्टानं कोकाटे बंधूंच्या अटकेचे आदेश दिलेत। दरम्यान आता कोकाटेंच्या मंत्रिपदावरती अजित पवार काय निर्णय घेतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। या प्रकरणी माणिकराव कोकाटेंविरोधात अटक वॉरंट काढण्यात आलेलं आहे आणि त्यांचे बंधू आणि त्यांच्या विरोधात हे अटक वॉरंट काढलेलं आहे। हे म्हणायचं आहे की कलम 418 CRPC अंतर्गत जी काही प्रक्रिया पार पडेल त्या प्रक्रियेनुसार जे काही निष्पन्न होईल त्या निष्पन्नात जेव्हा गुन्हा सिद्ध झालेला आहे तर कायद्यानुसार 2 वर्षाची शिक्षा जर झाली असेल तर आमदारकी राहत नाही। लोकप्रतिनिधी कायदा आहे, स्वयंस्पष्ट आहे। हे माझं म्हणणं नाही, हे कायद्याचं म्हणणं आहे। ही वैयक्तिक लढाई नाही, माझं आणि माणिकराव कोकाटे यांचं वैयक्तिक वैर नाही, हा तत्वांचा लढा आहे, ही कायद्याची लढाई आहे। बघा याच्यात शक्यता नाही आहे, याच्यात क्लिअर आहे पोझिशन कायद्याची स्पष्ट आहे की एकदा गुन्हा सिद्धी झाली की त्याच्यानंतर अटक ही क्रमप्राप्त आहे। अटक हे डिस्क्रिशन नाही, हे काही निर्णयावर नाही की अटक करायची किंवा नाही करायची। अटक होणे हे क्रमप्राप्त आहे आणि त्यानुसार या प्रोसिजरमध्ये असल्यामुळे आता त्यानुसार सर्व प्रक्रिया पार पडेल असा मला विश्वास आहे। घडलं या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी प्रांजल कुलकर्णी आपल्या सोबत आहेत। तर अजित पवार हे कोकाटेंच्या मंत्रिपदासंदर्भात काय निर्णय घेणार याबद्दल प्रतिनिधी सागर कुलकर्णी आपल्याला माहिती देणार आहेत। आधी जाऊयात प्रांजल कुलकर्णीकडे। प्रांजल, काय काय घडलं नेमकं कोर्टात? प्रज्ञा खरे आज कोर्टामध्ये बऱ्याच घडामोडी घडल्या आहेत। आपण बघितलं तर माणिकराव कोकाटे यांना काल त्यांच्यावरची शिक्षा जी आहे ती कायम ठेवण्यात आलेली होती आणि त्यानंतर आज यावर सुनावणी देखील झाली आणि माणिकराव कोकाटे यांना मोठा झटका हा बसलेला आहे। कोकाटेंना खरं तर मुख्यमंत्र्यांच्या ज्या कोर्टातील सदनिका आहेत ते बळकावून कुठेतरी कोकाटे यांना भोवलेत असंच म्हणावं लागणार आहे। माझ्यासोबत आशुतोष राठोड आहेत ज्यांनी खरं तर याचिका देखील दाखल केली होती। सर, काय नक्की आज कोर्टात घडलंय? आज कोर्टात कलम 418 CRPC अंतर्गत प्रक्रिया पार पडली। मेहरबान कोर्टाने अतिशय स्पष्ट आदेश पारित केलेले आहेत, त्याच्यात वॉरंट इश्यू झालेला आहे। त्यामुळे आता पोलिसांनी याची त्वरित दखल घेऊन माननीय मंत्री माणिकरावजी कोकाटे साहेब यांना त्वरित अटक करणे व त्यांची रवानगी तुरुंगात करणे हे क्रमप्राप्त आहे। काल खरं ही शिक्षा कायम ठेवली होती, आज नक्की काय घडलं आणि तुमच्या वतीने काय मागणी करण्यात आली? माझ्या वतीने अशी मागणी करण्यात आली की जेव्हा शिक्षा कायम झालेली आहे तर आदेश पारित करताना माननीय मंत्री माणिकरावजी कोकाटे साहेब हे मेहरबान न्यायालयात हजर नव्हते, तर ते हजर नसतानाही अजून शिक्षेची अंमलबजावणी झालेली नाही हे मी मेहरबान कोर्टाच्या लक्षात आणून दिलं आणि कायद्याच्या प्रोव्हिजन लक्षात आणून दिल्या। मेहरबान कोर्टाने कायद्याची तरतूद तपासून त्वरित आदेश पारित केले। अटक होऊ शकते का ते शरण देखील म्हटलेलं आहे? नाही, आता अटक होणे ही कायद्याने बंधनकारक आहे। आता कोणतीही याच्यात पळवाट नाही। आपण बघत आहोत खरं तर कोणतीही पळवाट नाही आहेत असं वकील हे म्हणतायत। दरम्यान आता नक्की पुढे माणिकराव कोकाटेंची काय भूमिका असणार आहेत त्यांच्या वतीने उच्च न्यायालयामध्ये देखील धाव खरं तर घेतली जाऊ शकते अशी देखील चर्चा ही होती। त्यामुळे आता पुढे काय घडामोडी घडतं हे पाहणं महत्त्वाचं आहे। अगदी आपल्यासोबत असेच रहा। मात्र सागर कुलकर्णी सुद्धा आपल्यासोबत आहेत। सागर, सध्या आहेत कुठे माणिकराव कोकाटे? काय पुढच्या घडामोडी? प्रज्ञा, माणिकराव कोकाटेंचा मोबाईल स्विच ऑफ आहे आणि त्यांचे जसे वकील दावे करतात की त्यांची प्रकृती ठीक नाही आहे, ते रुग्णालयात दाखल आहेत, तर मग अशा स्वरूपाचे कुठलेही पुरावे वास्तविकतेत त्यांच्या कार्यालयाकडनं सादर किंवा तशा स्वरूपाची माहिती दिली जात नाही आहे। दुसरी गोष्ट की कोकाटेंच्या संदर्भात आता जवळपास नाशिक जिल्हा न्यायालयाच्या वतीने विषय स्पष्ट झालेला आहे की कोकाटेंच्या विरोधातला अटक वॉरंट काढलेली आहे आणि एखाद्या मंत्र्याच्या विरोधात अटक वॉरंट असेल तर त्याला तात्काळ हायकोर्टामध्ये जाऊन त्याला दिलासा मिळणं किंवा ती किमान त्याबाबतची न्यायालयात पिटिशन दाखल आहे हे स्वरूपात कारवाई करणं
अशा स्वरूपाची भूमिका असणं अपेक्षित होतं. पण आज असं स्वरूपात कदाचित घडामोडी घडताना दिसत नाही आहेत. कोकट्यांचे वकिलांच्या माध्यमातून हायकोर्टात हालचाली सुरू असल्याची माहिती उपलब्ध होती. पण मुद्दा उपस्थित राहतो तो कोकट्यांवरच्या आता कारवाईचं नेमकं काय होणार आहे. एका बाजूला अजित पवारांनी सकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली, त्यानंतरनं कॅबिनेट बैठक झाली आणि कॅबिनेट बैठकीनंतरनं सुद्धा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, दोन्ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे सेपरेट एका बैठक केलेली आहे. अजित पवारांनी NDTVला माहिती दिलेली आहे की आज कोर्टात नेमकं काय नक्कीच. घडतंय. सागर, थोडंसं तुम्हाला थांबवतीये. अमराज दानवे बोलतायत, पाहूया. 24 तासात काय केलं? आता 24 तास उलटून गेले कोर्टाने निर्णय द्यायला. आता हे सांगाल हायकोर्ट आहे, सुप्रीम कोर्ट आहे, मग का तो पण थांबायचं का? हेच नियम दुसऱ्यांना का नाही? ताबडतोब तो ठीक आहे, नंतर रिएस्टेट जर झालं तर रिएस्टेट करू शकाल तुम्ही, पुन्हा मंत्री करा, त्यांना मुख्यमंत्री करा, काय प्रॉब्लेम नाही. पण आता राजीनामा व्हावा. केसी होते अंबादास दानवे आणि कोकाटे यांचा आता तात्काळ राजीनामा व्हावा अशी मागणी केली आहे. तर कोणत्याही क्षणी ही अटक व्हावी अशीच मागणी आता विरोधकांकडनं सुद्धा केली जाते. सागर, मुळातच नियम बघता अशाच पद्धतीनं अटक होणं अपेक्षित आहे. काय आपण बघतोय कायद्यातल्या पळवाटा ज्या आहेत त्या शोधल्या जात आहेत, मात्र कशा पद्धतीनं प्रोसिजर होऊ शकते? सागर, साहेब, लीलावती रुग्णालयात दाखल केल्याची माहिती आत्ता समोर येत आहे माणिकराव कोकाटेंना. अर्थात जर एखादा व्यक्ती रुग्णालयात दाखल आहे तर त्याच्या संदर्भामध्ये मग त्यांच्यावर अटक कारवाई टाळण्यासाठी अशा स्वरूपाच्या अनेक वेगवेगळ्या तृप्ती आहेत त्या वापरल्या जातात, आयडियाज वापरल्या जातात आणि त्यानंतरनं मग दुसरा वरिष्ठ कोर्टाकडनं दिलासा घेतला जातो आणि मग त्यानंतरनं संबंधित रुग्ण जो आहे, आरोपी आहे, तो डिस्चार्ज दिला जातो. तशाच स्वरूपाची काही कोकाटेंनी आता हालचाली केल्याची चर्चा खूप रंगू लागलेली आहे. मुंबईतल्या एका खाजगी रुग्णालयामध्ये कोकाटे दाखल असल्याची माहिती आता समोर येते. अर्थात त्यामुळे प्रश्न उपस्थित होतो की आता या गोष्टीमुळे कोकाटेंना तुर्तास तरी अटक करणं हे शक्य नाही. तोपर्यंत कोकाटे हे न्यायालयाच्या इतर माध्यमातून स्वतःला दिलासा मिळण्याचा प्रयत्न करतील असं सांगितलं जातं. प्रश्न उपस्थित राहतो की कोकाटेंचा राजीनामा होणार का? तर जवळपास कोकाटेंसाठी जी अडचण आहे राजकीय ती प्रचंड वाढलेली आहे आणि विशेषतः अजित पवारांची राजकीय अडचण वाढली. एका बाजूला पार्थ पवारांचं प्रकरण, जमीन पुण्यातला जो विषय आहे तो थांबत नाही. दुसरीकडे नवाब मलिकान प्रकरणामुळे मुंबई महापालिकेची वेगळी निवडणूक लढवण्याची अजित पवारांना नामुष्की आलेली आहे. आणि तिसरी गोष्ट म्हणजे आता माणिकराव कोकाटेंना थेट अटक वॉरंट एका मंत्र्याच्या विरोधात काढलेला आहे. त्यामुळे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे अजित पवारांना की या संदर्भाचा अंतिम निर्णय घेतला जावा. पण या संदर्भात राजीनामा जर अटक वॉरंटच्या बाबतीतला विषय मार्गी लागत नाही तर राजीनामा माणिकराव कोकाटेंचं होणं हे जवळपास अपेक्षित दिसून येतं. नक्कीच. प्रांजलकडे जात आहोत. प्रांजल, आपल्या सोबत माणिकराव कोकाटेंचे वकील आहेत, काय नेमकं त्यांचं म्हणणं? प्रज्ञा, आज आपण बघितलं तर न्यायालयामध्ये अनेक घडामोडी बघायला मिळाल्या. माणिकराव कोकाटे यांचे वकील मनोज पिंगळे यांनी देखील आज युक्तिवाद केला आणि त्यांनी म्हटलं की माणिकराव कोकाटे हे सध्या रुग्णालयात आहेत. त्यांनी खरं तर 3 ते 4 दिवस आम्हाला दिलासा मिळावा अशी देखील विनंती देखील केलेली होती. मात्र न्यायालयाने ती विनंती जी आहे ती स्वीकारलेली नाही आहे. खरं तर आज न्यायालयामध्ये कुठेतरी दिलासा मिळावा असं त्यांना वाटत होतं. सर, काय नक्की आज तुम्ही युक्तिवाद केला? नाही, आम्ही काही केस लॉचे रेफरन्स दिले की जरी कन्व्हिक्शन सेशन कोर्टात झालं आहे तर इट इज नॉट द सिरियस ऑफेन्स, हिनियस ऑफेन्स नाही आहे. तर साहेब ॲडमिट आहेत कोर्टामध्ये, साहेब लीलावतीला. त्यांची प्रकृती थोडी खराब झाली आहे. तर ह्युमॅनिटी ग्राउंडवर आम्हाला 4 दिवस मिळावे सरेंडरसाठी. आम्ही सरेंडरसाठी वेळ मागितला होता, तर तो अर्ज आमचा रिजेक्ट झाला. आम्ही हायकोर्टात अपील करतो आहोत. आमच्या हायकोर्टात सबमिट झालेलं आहे. हायकोर्टात अपील करायचा ऑप्शन आमच्याकडे आहे, तिथून सुप्रीम कोर्टात आहे. इथलं कन्व्हिक्शन झालं आहे म्हणजे ते दोषी आहेत असं होत नाही, कारण प्रत्येकाला संधी मिळते सुप्रीम कोर्टापर्यंत. तर आता हायकोर्टात आम्ही जातो आहोत उद्या. आत्ता केस फाईल झाली आहे हायकोर्टात. बरं, हायकोर्टात फाईल झाली सर. कोणी केली सर? अनिकेत निकम. सर, तुम्ही जे काही केसचा दाखला दिला, कोणकोणत्या केसेस होत्या? नाही, आता त्या सांगून उपयोग नाही, कारण ते ऑलरेडी वी आर रिजेक्टेड हिअर. तर हायकोर्टात सांगू द्या. आपण बघत आहोत खरं तर आत्ताच्या घडीची ही मोठी बातमी म्हणावी लागणार आहे. हायकोर्टामध्ये माणिकराव कोकाटे यांच्या वतीने अर्ज हा दाखल करण्यात आलेला आहे. ही अटक टाळण्यासाठी अनिकेत निकम यांच्या वतीने अर्ज दाखल करण्यात आलेला आहे. त्यांनी युक्तिवाद देखील केलेला होता की आम्हाला यात कुठेतरी दिलासा मिळावा, अटकेपासून दिलासा मिळावा. मात्र ते मान्य करण्यात आले नाही आहेत आणि पुढे आम्हाला खरं तर पर्याय आहेत, आम्ही पुढे धाव घेऊ शकतो असं म्हणत उच्च न्यायालयामध्ये याचिका खरं तर दाखल करण्यात आलेली आहे. त्यामुळे आता पुढे काय नक्की घडामोडी होत आहेत, उच्च न्यायालयाकडून माणिकराव कोकाटे यांना
त्यांना दिलासा मिळणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. प्रज्ञा, आणि यासोबतच खरं तर लीलावती रुग्णालयात माणिकराव कोकाटे आहेत, आज उपचार हे घेतात असं देखील त्यांच्या वतीने सांगण्यात आलं आहे. प्रज्ञा. नक्कीच. आणि आपण थेट जाणार आहोत सागरकडे. सागर, एकीकडे ही टांगती तलवार आहे, मात्र आमच्याकडे पर्याय आहेत असं वारंवार सांगितलं जात आहे. हायकोर्ट आहेच आणि तिथेही नाही झालं तर आम्ही सर्वोच्च न्यायालयापर्यंत जाऊ शकतो अशी सुद्धा तयारी कोकाटेंच्या वकिलांनी दर्शवली आहे. 4 दिवसांचा वेळ सुद्धा त्यांनी मागितलेला आहे. या संपूर्ण प्रकरणामध्ये अटकेपासून दिलासा मिळण्याचे सगळे प्रयत्न, प्रयत्न हे केले जातील असं दिसतंय. जवळपास स्पष्ट आहे, कारण की माणिकराव कोकाटे हे काही छोटे व्यक्ती नाही आहेत. एकतर ते लोकनियुक्त आमदार आहेत, दुसरीकडे ते कॅबिनेट मंत्री आहेत आणि स्थानिक पातळीवर आपणास माहीत आहे की जवळपास जो तिथला स्थानिक तालुक्याचा न्यायालयीन जो निर्णय होता त्याच्यानंतरनं जवळपास एक 6-8 महिने लागले की वरच्या नाशिक न्यायालयाने तो कायम ठेवायला. आणि नाशिक न्यायालयानंतर आता जर हायकोर्टाचा ऑप्शन आहे त्यांच्याकडे, हायकोर्टनंतर त्यांच्याकडे सुप्रीम कोर्ट आहे आणि सुप्रीम कोर्टाचं रिपिटिशनचा ऑप्शन आहे. असं जर म्हटलं तर जसं वेळ कालावधी हा विषय आहेच आहे. पण दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे एखाद्या मंत्र्याविषयी अटक वॉरंट निघणं हे महाराष्ट्राला काही भूषावं नाही आहे. कुठे ना कुठेतरी महाराष्ट्राची प्रतिमा मलिन करणार आहे. कारण की ह्या सगळी प्रकरणं आपण पाहत होतो की उत्तर प्रदेश किंवा बिहारसारख्या राज्यामध्ये घडत होती. पण आपल्या इथे एखादा मंत्री जो फडणवीसांसारखा क्लीन चीफ मिनिस्टर म्हणून स्वतःची प्रतिमा आहे आणि अशा ठिकाणी त्यांच्याच मंत्रिमंडळामध्ये अटक वॉरंट असणारा मंत्री असणं हे फार भूषावह नाही आहे. यामुळेच कदाचित राज्याचे मुख्यमंत्र्यांचं स्टँड आहे की अजित पवारांनी या संदर्भातली कारवाई करावी. वास्तविकतेत राज्याचे मुख्यमंत्री सर्वेसर्वा देवेंद्र फडणवीस यांना हा सर्वाधिकार असतो. मुख्यमंत्री हे कॅबिनेटचे सर्वेसर्वा असतात. त्यांनी जर ठरवलं तर माणिकराव कोकाटेंचा राजीनामा ही फार मोठी गोष्ट नाही आहे. पण ज्यावेळेस मित्रपक्षांचे अलायन्सेस गव्हर्नमेंट असतात अशा ठिकाणी मित्रपक्षाला फार दुखावता येत नाही आणि सगळ्या गोष्टी सहन करून पुढे जाव्या लागतात. अशीच काही परिस्थिती दिसून येते. एका बाजूला वेगवेगळ्या अजित पवारांची प्रकरणं ही वादग्रस्त ठरत आहेत आणि महायुतीसाठी एक प्रतिमा म्हणून डागाळताना दिसून येतात, हे मात्र निश्चित आहे. अजित पवार यांनी स्वतःच्या मुलाच्या बाबतीत, पार्थ पवारांच्या बाबतीत कुठल्याही प्रकरणामध्ये कठोर भूमिका घेतल्याचं दिसून आलं नाही. या उलट प्रशासनावर त्यांनी बोट दाखवलं. दुसरीकडे नवाब मलिकांच्या प्रकरणात सुद्धा ते नवाब मलिकांचं समर्थन करताना दिसतात, ह्याचा अर्थ स्पष्ट आहे. आणि तिसरे आता हे प्रकरण कोकाटेंच्या प्रकरणामध्ये सुद्धा आपणास माहिती आहे की कोकाटेंचा हा विषय पहिला नाही आहे. यापूर्वी ज्यावेळेस स्थानिक न्यायालयाने निर्णय दिला होता त्यावेळेस सुद्धा कोकाटेंचा राजीनामाचा मुद्दा सुरू झाला होता. रम्मी पत्ते खेळतानाचा प्रचंड प्रकरण जे आहे ते गाजलं कोर्टामध्ये, माफ करा, विधानभवनमध्ये. त्यानंतर सुद्धा माणिकराव कोकाटेंना मंत्रिमंडळातनं डिच्चू दिला जाईल असं म्हटलं जात होतं. पण ह्या सगळ्या घडामोडी न घडता माणिकराव कोकाटेंना कायम ठेवण्यात आलं. फक्त फार तर काय त्यांच्याकडनं कृषी खातं काढून त्यांना क्रीडासारखं दुय्यम खातं दिलं गेलं. मुद्दा असा आहे की कोकाटेंची एवढी गरज अजित पवारांना का भासते, कारण की नाशिकचं राजकारणसुद्धा आपण यामागे थोडासा विचार करायला हवा आहे. कारण की भुजबळ हे रुग्णालयात आहेत. भुजबळांसारखा फायर ब्रँड नेता आता राष्ट्रवादीकडे फार कार्यरत दिसत नाही या. दुसरीकडे मराठासारख्या समाजाचं प्रतिनिधित्व कोकाटे करतात आणि मराठा समाज हा नाशिकमध्ये बहुसंख्य भागांमध्ये अधिक दिसून येतो आहे. यामुळेही कोकाटेंना नाराज करणं किंवा त्या समुदायाला नाराज करणं हे अजित पवारांना फारसं परवडणार नाही आहे. याच जिल्ह्यातून नरहरी झिरवळ हे आदिवासी समाजातून येतात. पण नरहरी झिरवळांच्या एकट्याच्या जीवावर नाशिकचं राजकारण अजित पवारांना कदाचित करणं हे परवडणार नाही आहे. कारण की त्यांची स्पर्धा ही मित्रपक्ष असणाऱ्या भाजपाबरोबर ते पुढच्या काही स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत, जर आपण काही दिवसांपूर्वी पाहिलं तर नगर परिषद नगरपंचायतीच्या निवडणुकीमध्ये कोकाटांचे एकेकाळ विरोधक असणाऱ्यांनाच भाजपाने ताकद दिली आणि तिथे कोकाटांच्या विरोधात निवडणूक लढावायला सांगितली. अर्थात कोकाटे यामुळे अडकून पडले सिन्नरमध्ये. ह्या सगळ्या राजकीय घडामोडी आहेत. म्हणजे राजकारण फक्त एका बाजूने चाललं नाही आहे. हे राजकारण विरोधकांबरोबरच पक्षांतर्गत असणारं, दुसरीकडे मित्रपक्षांचा असणार आहे. ह्या तिन्ही पातळीवर अजित पवारांना या कोकाटेंच्या बाबतीत निर्णय घ्यायचा आहे. कुठे ना कुठेतरी मित्रपक्ष मात्र अप्रत्यक्षरित्या दबाव वाढवत आहे. माणिकराव कोकाटेंना राजीनामा देण्याची वेळ आणते असं म्हटलं जातं. पण स्वतः अजित पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून, त्या पक्षाचे नेते म्हणून आणि उपमुख्यमंत्री म्हणून काय निर्णय घेतात हेही फार महत्त्वाचं असणार आहे. नक्कीच. मात्र सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हाच प्रश्न वारंवार उपस्थित केला जातोय. विरोधक सुद्धा हाच प्रश्न विचारत आहेत की राजीनामा नेमका कधी घेतला जाणार, का घेतला जात नाहीये, हेच प्रश्न वारंवार उपस्थित होतात. प्रांजल आणि सागर, तुम्ही असेच आमच्या सोबत राहा. आणखी एक महत्त्वाची आणि मोठी बातमी सध्या समोर येते.
कोकाटे यांना कोर्टाकडनं अटकपूर्व जामीन मिळणार का हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे, कारण वकिलांनी दिलेल्या माहितीनुसार आम्ही आता हायकोर्टात आमचा अर्ज दाखल केलेला आहे आणि त्याचबरोबरीनं तिथेही निर्णय जर आमच्या विरोधात गेला तर आम्ही सर्वोच्च न्यायालयात जाऊ अशा स्वरूपामध्ये सुद्धा कोकाटेंच्या वकिलांनी तयारी केलेली आहे.